Date 10 July 2024. Sunday, Monday, Tuesday आणि Wednesday. WENESDAY. Wednesday. तुमचा आज इंग्लिश स्पोकन इंग्लिश रिडिंग स्किल डेव्हलपमेंट आणि इंग्लिश ग्रामर चा हा भाग आहे. आपलं चालू आहे ग्रामर चालू आहे. या ग्रामर मध्ये पण सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. कालच्या सेशन मध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग सेशन मी पाठवलं होतं, तुम्ही सर्वांनी ते पाहिलं असेल असं आपण कन्सिडर करूया. आणि कालच्या सेशनचं आज आपण काय करूया, थोडस रिवाइज करूया. कंटिन्यूअस म्हणजे चालू, मग सर्वांना ते माहित आहे. कंटिन्यूअस म्हणजे चालू. या कंटिन्यूअसलाच काय म्हणतात तर इम्परफेक्ट असं देखील म्हणतात. इम्परफेक्ट. आणि याला चौथा शब्द आहे तिसरा शब्द आहे प्रोग्रेसिव्ह. आता याच्यातला आपल्या प्रेझेंट टेन्स काल शिकवला होता मी. म्हणजे कालच्या तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं. कंटिन्युअस म्हणजे चालू. यालाच पर्यायी दुसरा शब्द इथे या ठिकाणी आहे अपूर्ण. आणि तिसरा शब्द आहे प्रगमनशील. म्हणजे प्रगती पथावर असलेलं काम चालू आहे या अर्थाने, किंवा चालू आहे या. या सर्वांची मिनिंग एकच आहेत असं काल आपलं झालेलं आहे. यातला आपण पाहत आहोत प्रेझेंट टेन्स. अतिशय सोपा, अतिशय महत्वाचा हा टेन्स. कारण याच्यात हेल्पिंग वर्ब्स 3 येतात, एम, इज आणि आर. बघा, ही लिहून घ्यायचं नंतर लगेच माझ्यासोबत. आय नंतर काय येणार आहे, एम. नंतर ही, इज, शी, इज. हे इट सिंग्युलर असल्यामुळं इट इज असं आहे, सिंग्युलर असल्यामुळे. जर ते तिथं आता प्लुरल, इथं कोणी पण सिंग्युलर जर आलं तर इज येणार. राम इज, राधा इज, सिंग्युलरला. आणि प्लुरल असेल तर दे आर, वी आर. आणि यू असेल तर यू आर. बघा, हे तीनही हेल्पिंग वर्ब तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. 5th स्टँडर्डच्या बुक्स मध्ये लास्टला हे तुम्हाला दिलेलं आहे. जुन्या पुस्तकांमध्ये तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर अशा जोड्या तुम्हाला, कुठे ही येतं, एम कुठे येतं, आर कुठे. हे एकदा समजलं की हा टेन्स पूर्ण समजतो. मग ह्याच्यामध्ये तुम्ही एक फॉर्म्युला पण पाहिलाय. सब्जेक्ट असतो, सब्जेक्ट नंतर आपल्याला हे एम, इज आणि आर हे पाहायचे. या तिन्हीपैकी एक हेल्पिंग वर्ब घ्यायचे आणि वर्बला आयएनजी प्रत्यय लावायचे आणि प्लस ऑब्जेक्ट काय जो भाग असेल तो. हे अफर्मेटिव्हचा फॉर्म्युला, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स फॉर्म्युला. यामध्ये आता तुम्हाला कोणतेही वर्ब दिलं की त्याला आयएनजी लावता आला पाहिजे. आणि हा भाग तुमच्या लक्षात पुन्हा एकदा छान आला पाहिजे. हा भाग लक्षात आला रे आला, तुम्हाला सर्व टेन्स लक्षात येईल. समजा या ठिकाणी कम असं वर्ब आहे, त्याला आयएनजी लावताना शेवटचे ई निघून जात आणि कमिंग असं होतं. सेम कंडिशन या गिव्हची असते. याला गिव्हिंग करत असताना हे ई कमी होतं आणि याला आयएनजी लागतं. कमिंग, गिव्हिंग असं. त्यावेळेस एखादा शब्द असा कमी होतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं की शेवटला ई आहे आणि ते आयएनजी लावून ठेवलं. पण जर STUDY असेल तर हा वाय निघत नाही, IES होत नाही. तर स्टडिंग करताना तुम्हाला असं करावं लागेल. आणि प्लेइंग करताना देखील प्लेइंग अशाच प्रकारे करावं लागेल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला शब्द असेल बाय आणि बाईंग करायचं असेल तर BUYING असंच करावं लागेल. ING असं करावं. आता इथं 5 वर्ब बघा. तुम्हाला इकडं सब्जेक्ट आणि त्याच्यासोबत येणारा हेल्पिंग वर्ब मी दिलेला आहे. मग आता इथं बघ,
जर सब्जेक्ट आय असेल, ही असेल, शी असेल, आपल्या अगोदरच्या सिरियलला लिहूया. फर्स्ट पर्सन अगोदर आय आणि वी फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन यू, आणि थर्ड पर्सन मध्ये ही, शी, इट, राम, राधा, राजू, राकेश, रमेश, रंजित, राजरमन आणि दे. हे 7 सब्जेक्ट आपण जास्त घेतो. तर या 7 सब्जेक्ट साठी काय काय हे इथे हेल्प वर्ब म्हणून येणार आहे, तर एम, इज आणि आर या तिघांपैकी एक जण वापरायचं. कोणतं वापरायचं, कोणतं सब्जेक्ट असल्यास ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलं. आता सेंटेन्स कसे तयार होतात, प्रॅक्टिस कशी करायची, क्लास वर्क मध्ये तुम्ही सेंटेन्स कसे लिहिणार. आजच्या ह्याच्यामध्ये 5च वर्ब्स घेतलेत फक्त, वेगवेगळ्या व्हरायटीचे वर्ब्स आहेत, त्यामुळं तुम्ही लक्ष द्यायचं. आता बघा, जर आय असेल तर आय एम होणार आहे. आय एम कमिंग, मी येत आहे. मराठी लक्ष द्या, मी येत आहे म्हणजे येण्याची क्रिया चालू आहे, म्हणून याला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स किंवा तुम्ही त्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असं म्हणू शकता. पुस्तकांमध्ये अगोदर प्रेझेंट लिहिलेलं असतं, नंतर कंटिन्युअस आणि नंतर टेन्स, चालू वर्तमान काळ असं म्हटलं जातं. आपण त्याला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असं म्हणण्यासाठी परमिशन देतो, प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स असं म्हणण्यासाठी परमिशन तुम्हाला देतो. तुम्हाला समजणं हा भाग महत्वाचा आहे म्हणून. आय एम कमिंग, मी येत आहे. आय एम गिव्हिंग, मी देत आहे. हा पेन आहे, हा कोणाला तरी देत आहे, देण्याची क्रिया चालू. आय एम स्टडिंग, मी अभ्यास करत आहे. आय एम प्लेइंग, मी खेळत आहे. आय एम बाईंग, मी खरेदी करत आहे. सेम कंडिशन, जसं अफर्मेटिव्ह आय एम ची 5 वाक्य झाली, तसे वी आर चे 5 होणार आहेत. बघा या जोड्या लक्षात ठेवा, ही ची जोडी ही, वी आर ची ही, यू आर ची पण ही इज, शी इज आणि इट इज आणि दे आर असणार. हे या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. सेम कंडिशन, वी आर कमिंग, आम्ही येत आहोत. वी आर गिविंग, आम्ही देत आहोत. वी आर स्टडिंग, आम्ही अभ्यास करत आहोत. वी आर प्लेइंग, आम्ही खेळत आहोत. वी आर बाईंग, आम्ही विकत घेत आहोत. काय करायचंय मग आता प्रत्येकानं बघा, याच्यापासून अफर्मेटिव्हचे 5 वाक्य बनले, याच्यापासून 5 5 5 5 5 5 साता 35, म्हणजे अफर्मेटिव्हचे सेंटेन्स किती होणार, 35. निगेटिव्हचे सेंटेन्स पण पुन्हा 35. इंट्रोगेटिव्हचे सेंटेन्स पुन्हा एवढेच, आणि इंट्रोगेटिव्ह निगेटिव्हचे सेंटेन्स पुन्हा एवढेच. म्हणजे तुमचे सेंटेन्स आजच्या क्लास वर्क मध्ये किती होणार, 140 होणार. बघा हे कॅल्क्युलेशन तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता याला निगेटिव्ह करा म्हटलं की तुम्ही कसं करता बघा, आय एम नॉट कमिंग, मी येत नाही. आय एम नॉट गिविंग, मी देत नाही. आय एम नॉट स्टडिंग, मी अभ्यास करत नाही. आय एम नॉट प्लेइंग, मी खेळत नाही. आय एम नॉट बाईंग, मी विकत घेत नाही. सेम कंडिशन सगळ्यांना निगेटिव्ह मध्ये. आता इंट्रोगेटिव्ह करत असताना हेच एम इज आर जे आहे, हे एम इज आर हे सुरुवातीला घेतलं की प्रश्न तयार होतो. कसा, इथं जर एम आलं, एम आय कमिंग, मी येत आहे का. एम आय गिविंग, मी देत आहे का. एम आय स्टडिंग, मी अभ्यास करत आहे का. एम आय प्लेइंग, मी खेळत आहे का. एम आय बाईंग, मी विकत घेत आहे का. अशा प्रकारे तुम्हाला छानस करता येईल. बघा हे झालं इंट्रोगेटिव्ह वाक्य होणार किती, 35. आणि पुन्हा तुम्ही इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह करायचंय तर ऍमंट नसतं, म्हणून एम आय नॉट असं होतं, एम आय नॉट असं होतं. परंतु जर इज असेल तर इजंट होतं, जर आर असेल तर आरंट होतं, आणि ते सुरुवातीला इथं ठिकाणी तुम्ही लिहू शकता. आता इथचं वाक्य समजा, इथं इजंट ही कमिंग, तो येत नाही का. इजंट ही गिविंग, तो देत नाही का. इजंट ही स्टडिंग, तो अभ्यास करत नाही का. इजंट ही प्लेइंग, तो खेळत नाही का. आणि इजंट ही बाईंग, तो खरेदी करत नाही का, किंवा तो विकत घेत नाही. बाय, बी वाय, बाय म्हणजे खरेदी करणे, विकत घेणे, असं त्याचा अच्छांचा अर्थ. आता जर तुम्हाला हा भाग फळ्यावर दिलेलं, स्क्रीनवर दिलेलं समजलं नसेल तर तुम्ही मला आत्ताच विचार, म्हणजे मला त्याचा कन्सेप्ट क्लिअर करून सांग. कोणाचं काही डाऊट असेल तर लगेच विचारा, म्हणजे आपल्याला पुढे जात. कोणाचं काहीच डाऊट नाही. चारू, रोही, समजलं का बाळांनो.
काहीच समजलं नाही तर उत्तर देत नाही, आणि पूर्णच समजलं तरी मग उत्तर देत नाहीत. असे दोन भाग असतात. मग आता काहीच समजलं नाही तर पूर्ण समजलंय, काय समजायचं मी? आरोही, काय समजायचं ग? सर सांग बरं. आरोही बोलती का? आरोही बोल ना. मैं हा बोल. सर समजलं. समजलं ना सर? बरं तू सांग बरं आता. समजलं म्हणतेस ना, आता वाक्य सांग. आय एम चे 5 वाक्य सांग मला, आणि हे मराठीतून पण करून सांग हा. चल परत तुम्हाला स्क्रीन होतो. अफर्मेटिव्ह सेंटेन्स. आय एम. आय एम गोईंग. मी गेलो. गेले. गेलो कुठे? आता काय शिकवायला? मग काय समजलं म्हणलीस? आय एम कमिंग, मी येत आहे. आय एम गिविंग, मी देत आहे. काय समजलं? आय एम कमिंग. मी येत आहे. आय एम गिविंग. मी देत आहे. आय एम स्टडिंग. मी अभ्यास करत आहे. आय एम प्लेइंग. मी खेळत आहे. आय एम बाईंग. मी खरेदी करत आहे. आता तुझ्या मनानं वर्ब सांग बरं. आय एम आणि वर्ब मनाने. आय एम गोईंग, मी जात आहे, असं सांग बरं मनाने. यू आर कमिंग. तू येत आहेस. यू आर गिविंग. तू देत आहेस. यू आर स्टडिंग. तू अभ्यास करत आहेस. यू आर प्लेइंग. तू खेळत आहेस. यू आर बाईंग. तू खरेदी करत आहेस. शाबास. आता अशी किती वाक्य लिहिणार आहेस तू आता क्लास वर्क मध्ये? 35. 5. वीचे सांग बरं. वी आर चे सांग बरं 5 वाक्य. वी आर कमिंग. आम्ही येत आहोत. वी आर गिविंग. आम्ही देत आहोत. वी आर स्टडिंग. आम्ही अभ्यास करत आहोत. वी आर प्लेइंग. आम्ही खेळत आहोत. वी आर बाईंग. आम्ही खरेदी करत आहोत. करेक्ट, करेक्ट बेटा, मस्त आलंय लक्षात म्हणजे. आणि सर्वांनी आपल्या वह्या पुस्तक काढून लिहित बसायचं आहे. 35 सेंटेन्सेस अफर्मेटिव्हच्या अगोदर बनवा, नंतर निगेटिव्ह बनवा. जर मिक्स बनवलं तरी हरकत नाही, पण अगोदर अफर्मेटिव्ह, नंतर इंट्रोगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, निगेटिव्ह, असं आपण करूयात हा. चला चला, सगळ्यांनी तयार राहायचंय. आणि ही बॅच आपण अजून 15 मिनिट लवकर भरवावं असा विचार करत आहोत. तुम्ही तुझ्यावर काय बोलतच नाहीत का? अरे काय करायचं? 5:45 करायची का बॅच आपली? सोहम, वाक्य विचारू. सोहम पासून चालू करू. सोहम, माईक चालू कर बेटा. सर बोल. जसं इज इजंट होतं तसं एमचं काय होणार? होत नाही बेटा, ऍमंट होत नाही, म्हणूनच आय एम नॉटच लिहायचं. हो. होत नाही. चला, सोहम, सोहम खेडकर बोल बेटा. हो सर, सांगतो. कोणतं सांगू? 15 वाक्य सांगायचे. कोणतेही 3 सब्जेक्ट तू घेऊ शकतोस अदलून बदलून, आणि 15 वाक्य तयार करू शकतोस. सांग. आय एम कमिंग, मी आहे. आय एम गिविंग, मी देत आहे. आय एम स्टडिंग, मी अभ्यास करत आहे. आय एम मी खेळत आहे. आय एम मी विकत घेत आहे. वी आर कमिंग, आम्ही येत आहे. वी आर गिविंग, आम्ही देत आहे. वी आर स्टडिंग, आम्ही अभ्यास करत आहे. वी आर प्लेइंग, आम्ही खेळत आहे. वी आर आम्ही विकत घेत आहे. यू आर तू आहे. यू आर गिविंग, तू देत आहे. यू आर स्टडिंग, तू अभ्यास करत आहे. यू आर प्लेइंग, तू खेळत आहे. यू आर बाईंग, तू विकत घेत आहे. झालं सर. छान, मस्त केलंय. बरं, सोहम लिहिणं झालं का बेटा? लिहितोय सर. बर बर बर, लिहा लिहा, लिहित लिहित राहा. चला, सगळ्यांनी लिहायचंय, लिहित राहायचंय, सर्वांनी करायचं तसं. बरं,
संस्कृती नागरगोजी आली का? संस्कृती 35 वाक्य सांगा पटकन. नागरगोजी आली का? नागरगोजी नसेल तर साक्षी. साक्षी नवघरे 35 वाक्य सांगायची बेटा. आय पासून 5, वी पासून 5, यू पासून 5, इट पासून पण सांगा. I am coming, मी येत आहे. I am going, मी देत आहे. I am studying, मी अभ्यास करत आहे. I am playing, मी खेळत आहे. I am buying, मी खरेदी करत आहे. We are coming, आम्ही येत आहोत. We are giving, आम्ही देत आहोत. We are studying, आम्ही अभ्यास करत आहोत. We are playing, आम्ही खेळत आहोत. We are buying, आम्ही खरेदी करत आहोत. You are coming, तू येत आहेस. You are giving, तू देत आहेस. You are studying, तू अभ्यास करत आहेस. You are playing, तू खेळत आहेस. You are buying, तू खरेदी करत आहेस. He is coming, तू येत आहेस. तो येत आहे. He is giving, तो देत आहे. He is studying, तो अभ्यास करत आहे. He is playing, तो खेळत आहे. He is buying, तो खरेदी करत आहे. She is coming, ती येत आहे. She is giving, ती देत आहे. She is studying, ती अभ्यास करत आहे. She is playing, ती खेळत आहे. She is buying, ती खरेदी करत आहे. It is coming, ते येत आहेत. It is giving, ते देत आहेत. It is studying, ते अभ्यास करत आहेत. It is playing, ते खेळत आहेत. It is buying, ते खरेदी करत आहेत. झालं सर. राहिला ना दे. दे दिसतंय का बघा बरं. दे आर. इटलंच दे म्हणजे ते दे आर राहिलं का? झालं. दे आर कमिंग, ते येत आहेत. दे आर गिव्हिंग, ते देत आहेत. दे आर स्टडीइंग, ते अभ्यास करत आहेत. दे आर प्लेइंग, ते खेळत आहेत. दे आर बाईंग, ते खरेदी करत आहेत. छान. सूरज आलं का रे बाबा? लिहिलंस का? सगळं झालं का रे? नाही सर. बरं बरं. आता काय कर, अगोदर वाक्य सांग तू. 15च वाक्य सांग फक्त. कोणते बी 3 सब्जेक्ट घ्यायचे आणि वाक्य सांगायचे. कोणते पण 3 सब्जेक्ट घेऊन 15 आणि लिहायचं रे. बाकीच्यांनी पण 35 वाक्य पटापटा लिहायचे. लगेच निगेटिव्ह करायला शिकायचे आपल्याला. सर बोल बेटा. आमची शाळा आज लवकर आहे. मग 6:45 पर्यंतच घ्या ना आजच्या दिवस क्लास. चालतंय चालतंय. आणि आपण आजचा नंतरचा वेळ असं मला वाटतंय की 5:45 करूयात रे सर्वांना. 5:45 वेळ करूया. 5:45 ते 6:45. खरंच चांगला वेळ आहे हा. लवकर करूया जरा, आहे का नाही? आणि नंतर थांबता येते. तर आजचा जे भाग आहे शिकवण्याचा भाग झालेलाच आहे. प्रॅक्टिसचा भाग आहे. तुमची लगेच प्रॅक्टिस मुलींची अगोदर घेऊया, मग मुलांची आपलं घेऊया. सर सांगू का सर? हो बेटा. आय एम कमिंग, मी येत आहे. आय एम गिविंग, मी देत आहे. आय एम स्टडीइंग, मी शिकत आहे. आय एम प्लेइंग, मी खेळत आहे. आय एम बाईंग, मी घेत आहे. वी आर कमिंग, आम्ही येत आहे. वी आर गिविंग, आम्ही देत आहोत. आहोत. वी आर स्टडीइंग, आम्ही शिकत आहोत. वी आर प्लेइंग, आम्ही खेळत आहोत. वी आर बाईंग, आम्ही घेत आहोत. यू आर कमिंग. आहोत रे. लर्निंग म्हणजे शिकत आहोत. स्टडिंग म्हणजे अभ्यास करत आहोत. यू आर कमिंग, आम्ही येत आहोत. यू आर
तुम्ही गिविंग तुम्ही असते हे यू म्हणजे तू तुम्ही. यू आर कमिंग तुम्ही येत आहात. यू आर गिविंग तुम्ही येत तुम्ही घेत आहात. यू आर स्टडिंग तुम्ही अभ्यास करत आहात. यू आर प्लेइंग तुम्ही खेळत आहात. यू आर बाईंग तुम्ही घेत आहात. ही इज कमिंग ही इज कमिंग तो येत आहे. ही इज गिविंग तो घेत आहे. ही इज स्टडिंग तो अभ्यास करत आहे. ही इज प्लेइंग तो खेळत आहे. ही इज बाईंग तो घेत खरेदी आहे. बस 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 लिही बरं आता. उदय काय बघूया. उदय नाईक नवरे. उदय बेटा आलंय का रे लक्षात? नाही सर. आलंय का नाही? नाही. आता चालास का काय? उशिरा उठलास? इथं बघ आता काय करायचं इकडे बघ. आय एम कमिंग मी येत आहे. आय एम गिविंग मी देत आहे. आय एम स्टडिंग मी अभ्यास करत आहे. आय एम प्लेइंग मी खेळत आहे. आय एम बाईंग मी खरेदी करत आहे. असे 5 वाक्य लिहिले आयचे. उईचे 5 वाक्य लिहा. उईच्या नंतर काय असते? आर. वी आर कमिंग आम्ही येत आहोत. वी आर गिविंग आम्ही देत आहोत. वी आर स्टडिंग आम्ही अभ्यास करत आहोत. वी आर प्लेइंग आम्ही खेळत आहोत. वी आर बाईंग आम्ही खरेदी करत आहोत किंवा आम्ही विकत घेत आहोत. उदय असे 15 वाक्य सांगायचे. सांग बरं आईपासून 5 वाक्य सांग आता लगेच. आय एम कमिंग मी येत आहे. आय एम गिविंग मी देत आहे. आय एम स्टडिंग मी शिकत आहे. आय एम प्लेइंग मी खेळत आहे. आय एम बाईंग मी खरेदी करीत आहे. वी 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 आर कमिंग आम्ही येत आहेत. वी आर गिविंग आम्ही देत आहेत. वी आर स्टडिंग आम्ही अभ्यास करीत आहेत. वी आर प्लेइंग आम्ही खेळत आहेत. वी आर बाईंग आम्ही खरेदी करीत आहेत. यू यू आर कमिंग तू येत आहेस. यू आर गिविंग तू देत आहेस. यू आर स्टडिंग तू अभ्यास करीत आहेस. यू आर प्लेइंग तू खेळत आहेस. यू आर बाईंग तू खरेदी करीत आहेस. ही इज कमिंग तो येत आहे. शी इज गिविंग तो ही इज गिविंग तो देत आहे. ही इज स्टडिंग तो अभ्यास करीत आहे. ही इज प्लेइंग तो खेळत आहे. ही इज बाईंग तो खरेदी करीत आहे. शी इज कमिंग ती येत आहे. शी इज गिविंग ती देत आहे. शी इज स्टडिंग ती अभ्यास करीत आहे. शी इज प्लेइंग ती खेळत आहे. शी इज बाईंग ती खरेदी करीत आहे. इट इज कमिंग ते येत आहे. इट इज गिविंग ते देत आहे. इट इज स्टडिंग ते खेळत आहे. इट इज स्टडी तो अभ्यास करीत आहे. इट इज प्लेइंग ते खेळत आहे. इट इज
बाईंग ते खरेदी करीत आहे. दे आर कमिंग ते येत आहेत. आता अनेक लोक इथे इट एकच असतंय, ते अनेक असतात. इट एकच असतं. इट कोणासाठी वापरतात म्हटलं होतं? प्राण्यांसाठी, नॉन लिव्हिंग थिंग निर्जीव आणि लहान बाळासाठी. तर छान लिही उद्या. आता अशी लिही वाक्य. आणि उशीर करू नका. या बॅचची वेळ सकाळी आपण 5:45 करायचा विचार करतो आहोत. तुम्हाला सांगतो या वेळेला तुम्हाला बसणं खूप छान आहे. अभ्यास सकाळी छान होतो. तुम्हाला असं वाटून देऊ नका की आम्ही 25 लोक आहेत, सकाळी 100 करायचे का सांगा मला. 4-5 दिवस जर डेमो घेतले की तिथे 100 लोक सकाळी बसायला तयार असतात. पण आता आपण ऍडमिशन घेऊ शकत नाही जास्त. जास्तीत जास्त मला सांगितले की मी या बॅच मध्ये 30 ऍडमिशन होणार आहेत आणि जवळपास आपले 30 झालेले आहेत. फक्त काही जणांची अडचण असल्यामुळे ती या वेळेला बसत नाहीत. त्यांची शाळा काही जणांची 7 वाजता आहे, काही जणांची गाडीच येते 6:45 वाजता, 6:45 वाजता, त्याच्यामुळे जावं लागतं. त्यामुळं चला आता मुलींना एकदा सांगायला सांगूया पटापटा पटापटा. चला, संस्कृती गायकवाड. संस्कृती गायकवाड 3च सांगायचे रे, कोणते पण 3 घ्या. 15 वाक्य सांगा. कोणते पण 3 सब्जेक्ट घेऊ? ते पण 3 सब्जेक्ट घ्यायचे आणि पटापटा पटापटा वाक्य सांगायचे. सांगा. वी आर कमिंग आम्ही येत आहोत. वी आर गिविंग आम्ही देत आहोत. वी आर स्टडिंग आम्ही अभ्यास करत आहोत. वी आर प्लेइंग आम्ही खेळत आहोत. वी आर बाईंग आम्ही विकत घेत आहोत. ही इज कमिंग तो येत आहे. ही इज गिविंग तो देत आहे. ही इज स्टडिंग तो अभ्यास करत आहे. ही इज प्लेइंग तो खेळत आहे. ही इज बाईंग तो विकत घेत आहे. शी इज कमिंग ती येत आहे. शी इज गिविंग ती देत आहे. शी इज स्टडिंग ती अभ्यास करत आहे. शी इज प्लेइंग ती खेळत आहे. शी इज बाईंग ती विकत घेत आहे. मैत्रीण हर्षदा आली का? हर्षदा नाही सर आज. बरं. आणि समृद्धी आहे सर. समृद्धी वाक्य सांग बरं पटापटा. 15 वाक्य सांग. वी आर कमिंग आम्ही येत आहोत. वी आर गिविंग आम्ही देत आहोत. वी आर स्टडिंग आम्ही अभ्यास करत आहोत. वी आर प्लेइंग आम्ही खेळत आहोत. वी आर बाईंग आम्ही खरेदी करत आहोत. यू आर कमिंग तू येत आहे. यू आर गिविंग तू देत आहे. यू आर स्टडिंग तू अभ्यास करत आहे. यू आर प्लेइंग तू खेळत आहे. यू आर बाईंग तू खरेदी करत आहे. ही इज कमिंग तो येत आहे. ही इज गिविंग तो देत आहे. ही इज स्टडिंग तो अभ्यास करत आहे. ही इज प्लेइंग तो खेळत आहे. ही इज बाईंग तो खरेदी करत आहे. झालं सर. सर सर बोल समृद्धी बोल. झालं सर. पुढे पुढे पुढे. संस्कृती नागरगोजे. संस्कृती नागरगोजे आहे का? झोपी गेली? आहे सर. बरं. दे आर कमिंग ते येत आहेत. दे आर गिविंग ते देत आहेत. दे आर स्टडिंग ते अभ्यास करत आहेत. दे आर प्लेइंग ते खेळत आहेत. दे आर बाईंग ते खरेदी करत आहेत. ही इज कमिंग तो येत आहे. ही इज गिविंग तो देत आहे. ही इज स्टडिंग तो अभ्यास करत आहे. ही इज प्लेइंग तो खेळत आहे. ही इज बाईंग तो खरेदी करत आहे. यश इज कमिंग यश येत आहे. यश इज गिविंग यश देत आहे. यश इज स्टडिंग यश अभ्यास करत आहे. यश इज प्लेइंग यश खेळत आहे. यश इज बाईंग यश खरेदी करत आहे. झालं सर. छान छान. भक्ती वीरकर. भक्ती वीरकर. भक्ती आले का लक्षात? सर आता जॉईन झाली मी. आता जॉईन झालीस तू? बरोबर. अजून ऐक मग आता काय सांगते. आरोग्य झालंय. चारू काय सांगते मग? चारू आणि इतकं उशीर करायचं नाही. भक्ती उठायला झोपेतून बाळा. चारू सांग बरं वाक्य. आय एम कमिंग मी येत आहे. आय एम गिविंग मी देत आहे.
आय एम प्लेइंग मी खेळत आहे. आय एम स्टडींग मी अभ्यास करत आहे. आय एम बाईंग मी विकत घेत आहे. शी इज कमिंग ती येत आहे. शी इज गिविंग ती देत आहे. शी इज प्लेइंग ती खेळत आहे. शी इज स्टडींग ती अभ्यास करत आहे. शी इज बाईंग ती विकत घेत आहे. दे आर कमिंग ते येत आहेत. दे आर गिविंग ते देत आहेत. दे आर प्लेइंग ते खेळत आहेत. दे आर स्टडींग ते अभ्यास करत आहेत. दे आर बाईंग ते विकत घेत आहेत. छान बेटा, मस्त. वा, संस्कृती झाली, समृद्धी झाली. तेजस्विनी सांगते. तेजस्विनी क्षीरसागर येस सर. सांग बेटा. हो सर. शी इज कमिंग ती येत आहे. शी इज गिविंग ती देत आहे. शी इज स्टडींग ती अभ्यास करत आहे. शी इज प्लेइंग ती खेळत आहे. शी इज बाईंग ती खरेदी करत आहे. इट इज कमिंग ती येत आहे. इट इज गिविंग ती देत आहे. इट इज स्टडींग ती अभ्यास करत आहे. इट इज प्लेइंग ते खेळत आहेत. इट इज बाईंग ते खरेदी करत आहे. दे आर कमिंग ते येत आहे. दे आर गिविंग ते देत आहे. दे आर स्टडींग ते अभ्यास करत आहेत. दे आर प्लेइंग ते खेळत आहेत. दे आर बाईंग ते खरेदी करत आहेत. झालं सर. छान छान. वा. यश गजकोश सांगतो का? यश आला का? यश काय सर? सांग बेटा, वाक्य सांग. आणि आता पुढच्या विद्यार्थ्यांसाठी आपण ते वर्ब बदलूया. 5 दुसरे तू सांग. मी सांगू सर? हो बेटा. आय एम कमिंग. आय एम कमिंग मी येत आहे. आय एम गोइंग मी जात आहे. आय एम सांग. आय एम डुईंग मी. तू लिहून घेतलं नाहीस का वाक्य? यश, वाक्य लिहिलं नाहीस का? व्हिडिओ स्टार्ट नाही काय? झोपून करायला का काय क्लास? नाही सर, उठलोय. मग व्हिडिओ का चालू नाही मग तुझा? सर व्हिडिओ चालू होईल, लय दिवस झालं. बरं. सांग वाक्य सांग. लिहिलेस का नाही वाक्य? तर मी सांगू. आय एम गोइंग मी जात आहे. आय एम डुईंग. सर डुईंग म्हणजे काय? करत आहे, करणे. मी करत आहे. आय एम वर्किंग मी काम करत आहे. काम करत आहे. आय एम स्विमिंग पोहत आहे. मी पोहत आहे. आय एम रनिंग मी पळत आहे. वी आर गोइंग आम्ही जात आहे. वी आम्ही आर आहोत. डुईंग आम्ही करत आहोत. वी आर वर्किंग आम्ही काम करतो. वी आर करतो नाही, करत आहोत. वी आर स्विमिंग आम्ही पोहत आहोत. वी आर रनिंग आम्ही पळत आहोत. शाबास. यू आर गोइंग तू जात आहेस. वी आर डुईंग तू करत आहेस. यू आर वर्किंग तू काम करत आहेस. वी आर स्विमिंग तू पोहत आहेस. वी आर रनिंग तू पळत आहेस. सर झाले. छान. बरं, भक्ती आणि आरोही सांगू का म्हणताय? भक्तीचा अगोदर होऊ द्या, नंतर आरोही सांग. भक्ती आलंय लक्षात बेटा? सर लिहिते. बरं मग आरोहीला सांगू दे. बरं आरोही सांग बरं. सर सांग बेटा. कोणतं घेऊ सर? कोणतेही घे बेटा. वर्ब इथले आता बदलून टाका. बदलून सांग आणि हो लगेच सर.
घ्यायचंय आपल्याला. रुद्र सांगणार आहे याच्यानंतर. हा, आय एम गोइंग, मी जात आहे. आय एम गोइंग, मी जात आहे. आय एम डुईंग, मी करत आहे. आय एम वर्किंग, मी काम करत आहे. आय एम स्विमिंग, मी पोहत आहे. आय एम रनिंग, मी धावत आहे. वी आर गोइंग, आम्ही जात आहोत. वी आर डुईंग, आम्ही करत आहोत. वी आर वर्किंग, आम्ही काम करत आहोत. वी आर स्विमिंग, आम्ही पोहत आहोत. वी आर रनिंग, आम्ही धावत आहोत. यू आर गोइंग, आम्ही जात आहोत. तू जात आहेस. यू आर डुईंग, तू करत आहेस. यू आर वर्किंग, तू काम करत आहेस. यू आर स्विमिंग, तू पोहत आहेस. यू आर रनिंग, तू धावत आहेस. ही इज गोइंग, ही इज गोइंग, तो जात आहे. 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 ही इज डुईंग, तो करत आहे. ही इज वर्किंग, ही इज वर्किंग, तो काम करत आहे. ही इज स्विमिंग, तो पोहत आहे. ही इज रनिंग, तो पळत आहे. शी इज गोइंग, ती जात आहे. शी इज डुईंग, ती करत आहे. शी इज वर्किंग, ती काम करत आहे. शी इज स्विमिंग, ती पोहत आहे. शी इज रनिंग, ती पळत आहे. यश इज गोइंग, यश जात आहे. यश इज डुईंग, यश करत आहे. यश इज वर्किंग, यश काम करत आहे. यश इज स्विमिंग, पोहत आहे. यश इज रनिंग, यश धावत आहे. दे आर गोइंग, ते जात आहेत. दे आर डुईंग, ते करत आहेत. दे आर वर्किंग, ते काम करत आहेत. दे आर स्विमिंग, ते पोहत आहेत. दे आर रनिंग, ते धावत आहेत. सर बरं, झाले. रुद्र बेटा, रुद्र सांगणार आहे. रुद्र, तुम्ही नीट ठेव बेटा का. रुद्र, तर रुद्र गेला. सांग बेटा. आय एम गोइंग, मी जात आहे. आय एम डुईंग, मी करत आहे. आय एम वर्किंग, मी काम करत आहे. आय एम स्विमिंग, मी पोहत आहे. आय एम रनिंग, मी पळत आहे. वी आर गोइंग, आम्ही जात आहोत. वी आर डुईंग, आम्ही करत आहोत. वी आर वर्किंग, आम्ही काम करत आहोत. वी आर स्विमिंग, आम्ही पोहत आहोत. वी आर रनिंग, आम्ही पळत आहोत. यू आर गोइंग, आम्ही जात. मला विचारलं होतं का गोइंग, यू आर गोइंग, तू जात आहे. यू आर डुईंग, तू करत आहे. आहेत. यू आर वर्किंग, तुम्ही काम करत आहात. यू आर स्विमिंग, तुम्ही पोहत आहात. यू आर रनिंग, तुम्ही पळत आहात. ही इज गोइंग, ही इज गोइंग. मग ही म्हणजे काय रे. ही इज ही म्हणजे गोइंग, तो. तो जात आहे. हा, बरोबर. ही इज डुईंग, तो करत आहे. ही इज
वर्किंग तो काम करत आहे. ही इज स्विमिंग तो पोहत आहे. ही इज रनिंग तो पळत आहे. शी इज गोईंग ती जात आहे. शी इज डुईंग ती करत आहे. शी इज वर्किंग ती काम करत आहे. शी इज स्विमिंग ती पोहत आहे. शी इज रनिंग ती पळत आहे. यश इज गोईंग यश जात आहे. यश इज डुईंग यश करत आहे. यश इज वर्किंग यश काम करत आहे. यश इज स्विमिंग यश पोहत आहे. यश पळत आहे. दे आर गोईंग ते जात आहे. दे आर डुईंग ते करत आहेत. दे आर वर्किंग ते काम करत आहेत. दे आर स्विमिंग ते पोहत आहेत. दे आर रनिंग ते पळत आहेत. बरं, यश आपलं यश झालं. देवांग देवांग सांगणार आहे. देवांगकडे आपण कॅमेरा मूव्ह केलेला आहे. देवांग अनम्यूट कर बेटा आणि पटकन सांग. सर्वांचे घेणार आहे. पटकन 15च वाक्य सांगायचे. सगळ्यांची सांगत बसायचं नाही. कोणतं पण 3 घ्यायचे. देवांग संस्कृतीनं हँड रेज केला. बरं, संस्कृती म्हणते सर थांबायचं का? संस्कृती तुम्ही सर, तिघी जणी जाऊ शकता तुम्ही. सर होमवर्क काय आहे? होमवर्क बेटा असे 5 वाक्य दुसरे घ्यायचे वर्ब इथं. आता मी कसं दिले हे 5 बदलून, तसे तुम्ही दुसरे घ्यायचे 5 आणि ते वाक्य बनवायचे 35. निगेटिव्ह पण बनवायला शिकायचं 35. इंट्रोगेटिव्ह पण करायचे 35 आणि इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह तुम्हाला करणं शक्य असेल तर ते पण बनवायचे. पहिले 3 तर 105 वाक्य होतात आणि चौथा जर 35 केले तर 140 वाक्य होतात. 140 वाक्य बनवायचे होमवर्क मध्ये. हा, ज्यांची शाळा 6:45 त्यांनी 6:45 जा. आपण आपल्या क्लासची वेळ शक्यतो ही करणार आहोत ही लक्षात ठेवा. देवांग तू सांग पटकन. हा, ज्यांची शाळा 6:45 आहे संस्कृती तुम्ही लेफ्ट होऊ शकता. हा चला देवांग सांग रे. तुझं काय चालू झालं नाही काय? काय नेमकी अडचण काय? सर मी सांगू. हा, कोण आहे? मी सांगू आता. सर देवांगला मी सांगू. सांगू. देवांगचं उद्या आता सर देवांगचं. मल्लिकार्जुन हा, मल्लिकार्जुन राहिलाय. मल्लिकार्जुन तू सांग बरं बेटा, नंतर भक्ती सर सांगते. मी पण राहिले. भरपूर जण राहिलेत. अगोदर मल्लिकार्जुनला सांगू द्या, नंतर ओम आहे, रोहित आहे, समर्थ आहे. मुलांचं राहिले रे, मुलींचं झाले जवळपास. स्वराज राहिलाय. हा, सगळ्यांचे घेणार आहे 15 मिनिटात प्रॅक्टिस. सांगू. हा सांग बेटा. मल्लिकार्जुन ही इज कुकिंग तो स्वयंपाक करत आहे. ही इज क्लॅपिंग तो टाळ्या वाजवत आहे. ही इज क्लिनिंग तो स्वच्छ करत आहे. ही इज स्वीपिंग तो झाडू मारत आहे. ही इज स्टॉपिंग तो थांबला आहे. शी इज सेलिंग ती विकत आहे. शी इज कोल्टिंग ती गोळा करत आहे. शी इज थ्रोइंग ती फेकत आहे. शी इज कॅचिंग ती झेलत आहे. शी इज स्लीपिंग ती झोपत आहे. यू आर वॉकिंग तुम्ही चालत आहे. यू आर आस्किंग तुम्ही विचारत आहे. यू आर टीचिंग तुम्ही शिकवत आहे. यू आर डान्सिंग तुम्ही नाचत आहे. यू आर स्विमिंग तुम्ही पोहत आहे. आज तुम्ही पित आहात. आणि तू असेल तर आहेस. तू खात आहेस, तू पित आहेस. आणि तुम्ही असेल तर तुम्ही खात आहात, तुम्ही पित आहात, डान्स करत आहात, स्वयंपाक करत आहात. असं करायचं. हा बरोबर आहे बेटा, सांग. वी आर रनिंग आम्ही पळत आहोत. वी आर स्लीपिंग आम्ही झोपत आहोत.
वी आर इटिंग आम्ही खात आहोत. वी आर रायटिंग आम्ही लिहित आहोत. वी आर जम्पिंग आम्ही उड्या मारत आहोत. बस झालं आता. बस. भक्ती भक्ती सांगू द्या भक्तीला. भक्ती सांग बरं. मुलींचं सर्व होतं नंतर, मुलांचं भक्ती नंतर रोहित सांगणार आहे बरं का. रोहित बहीकर. हा सर सांग. हो बेटा, सांग सांग. सर सांग बेटा, कोणतं पण सब्जेक्ट घे आणि सांग इथले वाक्य. आय एम गिविंग मी जात आहे. आय एम स्विमिंग मी पोहत आहे. आय एम रनिंग मी पळत आहे. सर काय नाही बेटा, सांग. ही इज गिविंग तो जात आहे. ही तो करत आहे. ही इज वर्किंग तो काम करत आहे. ही इज स्विमिंग तो पोहत आहे. ही इज रनिंग तो पळत आहे. यू आर गिविंग तुम्ही जात आहे. यू आर डुईंग तुम्ही करत आहात. यू आर वर्किंग तुम्ही काम करत आहात. यू आर स्विमिंग तुम्ही पोहत आहात. यू आर रनिंग तुम्ही पळत आहात. झालं सर. छान छान. रोहित बहीकर, रोहित सांगणार आहे. आय एम गोइंग मी जात आहे. आय एम डुईंग मी करत आहे. आय एम वर्किंग मी काम करत आहे. आय एम स्विमिंग मी पोहत आहे. आय एम रनिंग मी पळत आहे. वी आर गोइंग आम्ही जात आहोत. वी आर डुईंग आम्ही काम करत आहोत. वी आर वर्किंग आम्ही काम करत आहोत. वी आर स्विमिंग आम्ही पोहत आहे. वी आर रनिंग आम्ही पळत आहोत. ही इज गोइंग तो जात आहे. ही इज डुईंग तो करत आहे. ही इज वर्किंग तो काम करत आहे. ही इज स्विमिंग तो पोहत आहे. ही इज रनिंग तो पळत आहे. झालंय. छान मस्त सांगितलंय की रे. समर्थ, समर्थ सांग बरं. समर्थ नंतर ओम न तयार राहायचंय. समर्थ सांगा सोनवणे. समर्थ नंतर कल्पेश न पण तयार राहायचंय बघा. आय एम गोइंग मी जात आहे. आय एम डुईंग मी करत आहे. आय एम वर्किंग मी काम करत आहे. आय एम स्विमिंग मी पोहत आहे. आय एम रनिंग मी पळत आहे. आय एम गोइंग मी जात वी आर गोइंग आम्ही जात आहोत. वी आर डुईंग आम्ही करत आहोत. वी आर वर्किंग आम्ही काम करत आहोत. वी आर स्विमिंग आम्ही पोहत आहोत. वी आर रनिंग आम्ही पळत आहोत. ही इज गोइंग आम्ही तो जात आहे. ही इज डुईंग तो करत आहे. ही इज वर्किंग तो काम करत आहे. ही इज स्विमिंग तो पोहत आहे. ही इज रनिंग तो पळत आहे. छान छान. ओम, ओम सांगणार आहे. ओम नंतर कल्पेश. आय एम गोइंग आय एम मी करत आहे. आय एम वर्किंग मी काम करत आहे. आय एम स्विमिंग मी पोहत आहे. आय एम पळत आहे. ही इज गोइंग तो जात आहे. ही इज डुईंग करत आहे. ही इज वर्किंग तो काम करत आहे. ही इज स्विमिंग तो पोहत आहे. ही इज रनिंग तो पळत आहे. ही इज गोइंग ही जात आहे. ही इज डुईंग ही करत आहे. ही इज वर्किंग ही काम करत आहे. ही इज स्विमिंग ही पोहत आहे. ही इज रनिंग ही पळत आहे. झालं सर. सूरज झालं का रे? सूरज लिहिलं झालं का? निवांत बस. हो सर झालं. है ना? चल बेटा कल्पेश.
आय एम गोइंग ही जात श्रीकांत आहे. तुम्हाला, हा. हम्म. मी करत आहे. आय एम वर्किंग मी काम करत आहे. आय एम स्विमिंग मी पोहत आहे. आय एम पळत आहे. वी आर गोइंग मी जात आहे. वी आर डुईंग मी काम करत आहे. वी आर वर्किंग हे आम्ही काम करत आहोत. वी आर स्विमिंग आम्ही पोहत आहोत. वी आर रनिंग आम्ही पळत आहोत. यू आर गोइंग तुम्ही जात आहात. यू आर डुईंग तुम्ही करत आहात. यू आर वर्किंग तुम्ही काम करत आहात. यू आर स्विमिंग तुम्ही पोहत आहात. यू आर रनिंग तुम्ही पळत आहात. झाले सर. छान छान. श्रीकांत आणि श्रीकांत नंतर स्वराज राहिलाय. श्रीकांत आणि स्वराज राहिले. श्रीकांत वाघमारे. आय एम गोइंग मी जात आहे. आय एम डुईंग मी करत आहे. आय एम वर्किंग मी काम करत आहे. आय एम स्विमिंग मी पोहत आहे. आय एम रनिंग मी धावत आहे. शी इज गोइंग ती जात आहे. शी इज डुईंग ती करत आहे. शी इज वर्किंग ती काम करत आहे. शी इज स्विमिंग ती पोहत आहे. शी इज रनिंग ती धावत आहे. राम इज गोइंग राम जात आहे. राम इज डुईंग राम करत आहे. राम इज वर्किंग राम काम करत आहे. राम इज स्विमिंग राम पोहत आहे. राम इज रनिंग राम धावत आहे. झालं सर. छान बेटा छान. स्वराज स्वराज का सांगतो. बघू. स्वराज. ही इज गोविंग हा तो जात आहे. ही इज डुईंग तो करत आहे. ही इज वर्किंग तो काम करत आहे. ही इज स्विमिंग तो पोहत आहे. काय झालं रे स्वराजला? स्वराजचा आवाज गेला. कल्पेश यश कोणाला? रनिंग यश पळत आहे. दे आर गोइंग ते जात आहे. दे आर डुईंग ते करत आहे. दे आर वर्किंग ते काम करत आहे. दे आर स्विमिंग ते पोहत आहे. दे आर रनिंग ते पळत आहे. झालं सर. छान बेटा. चला अजून कोणाला सांगायचे पटकन सांगा बरं. कोण राहिले का? ओमचं झालंय. कोण राहिले का? सर्वांचं झालंय. चला आता होमवर्क मध्ये काय करायचं, असं वर्ब बदलायचे आणि तुम्ही वाक्य बनवायचे. अफर्मेटिव्ह 35, निगेटिव्ह शिकवायचे राहिले. उद्याच्याला परत प्रॅक्टिस करू निगेटिव्हची. इंट्रोगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स महत्वाचं आहे. तर तुम्ही सर्वजण छान अभ्यास करत आहात. लिहायचा आळस करू नका. एकदा टेन्स संपला की इंग्रजीतला महत्वाचा जो वाक्य बनवण्याचा भाग असतो त्याचा भाग 25% तुमचं इंग्लिशचं ग्रामर तिथं कव्हर होत. त्यामुळे ही महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. तुमच्यासोबत काही गेस्ट लोक उद्याच्याला आपण आमंत्रित करण्याचा प्रयत्न करूया आणि तुम्हा 25 लोकांवर फोकस करूया. त्या गेस्ट लोकांना आपण ऐकू देऊया काय आहे ते. तुम्ही पण उद्याची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता. मी माझ्याकडल्या ग्रुपवर शेअर करतो. आपल्या या बॅच मध्ये 30 लोक पाहिजेत आपल्याकडे. बरोबर आता मी रेणुका आणि श्रीकांत दोघांचं नाव धरलं तर 26 जण झालेत. म्हणजे अजून 2 जण, सत्यजितचं एक नाव आहे 27 नंबर त्याचं लिहायचं राहिलंय. म्हणून 3 जण कमी आहेत. तर 3 जण अजून आपण होऊ शकतो. 30 ची बॅच आपली पूर्ण होऊ शकते. चला तर त्याच्यासाठी आपण 2-4 दिवस काय करूया, फ्री डेमो अजून ठेवूया काही लोकांसाठी. अजून ज्यांनी क्लास लावले नाही, ज्यांना सकाळी वेळ आहे, विचार करत आहेत, त्यांच्यासाठी. तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही लिंक उद्याची शेअर करू शकता. हा चला आजच्यासाठी थांबूया. उद्याच्याला भेटूया. तोपर्यंत बाय बाय. सी टेक केअर. हॅव अ नाईस डे. एन्जॉय युअर बाय डे. सर. हॅव अ नाईस Have डे. a nice day. Bye, sir. Have a Bye, nice sir. day. Have a nice day. Bye, sir. Bye, sir. Have a nice day. Bye, sir. Bye.